तर आंबेडकरी अनुयायांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। परभणीमध्ये बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळतोय। सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या आंदोलक तरुणाचा न्यायालयीन कोठडीमध्येच मृत्यू झालाय। पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप करत बंदची हाक देण्यात आलेली आहे। तर परभणी शहरामध्ये 10 तारखेच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान विटंबनेच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी बंद पाळण्यात आला। आज मार्केट पूर्णपणे बंद असून या मार्केट आता अजून उघडलेलं नाही आणि आताही व्यापारामध्ये संभ्रम आहे। बंद करायचं तर सुरू करायचं, तर त्यामुळे माझ्यासोबत आता काही व्यापारी आहेत। आपण व्यापाऱ्यांशी संवाद साधूया। दरवेळेस व्यापाऱ्यांवरच कशामुळे हे बंदचं आव्हान टाकण्यात येते। काही झालं की व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करा, मार्केट बंद करा, हे कशामुळे होते? आधीच व्यापार ठप्प झालेले आहेत, मार्केटमध्ये भाव नाही आपला, आणि त्याच्यात हे पुन्हा बंदचं आव्हान असल्यामुळे व्यापाऱ्यांना ह्याचा त्रास होतो। ह्या बंदमुळे कसं व्हायला व्यापाऱ्याचं खूप मोठं नुकसान व्हायला लागलं। सगळ्याच व्यवसायावाल्याचं नुकसान व्हायचं, खूप सराफा, दुकानं, किराणा वगैरे सगळे दुकानाचं नुकसान होतं। राजेश काटकर, सामतू न्यूज, परभणी।